नेहमी लक्षात ठेवा, शरीर निरोगी ठेवण्यासाठी 7 टिप्स. मुळ्याचा रस हप्त्यातून 1 ते 2दा प्यायल्याने पित्ताची खडी बनणे थांबते. ज्या महिलांना आपला चेहरा गोरा करायचा आहे त्यांनी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचा वापर करावा. हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते. पोटदुखी असल्यास साबुदाणा बनवून सकाळी आणि संध्याकाळी खावा. काही दिवस वापरल्यानंतर पोट बरे होईल. नेहमी कोमट पाणी पिणारे लोक खूप तरुण दिसतात. दही जास्त खावे, सुरकुत्या कमी होतात. दात स्वच्छ करण्यासाठी आगीची राख दातावर लावा. तुमचे दात एकदम दुधासारखे पांढरे होतील. दुधाशिवाय चहा प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावर लावा. चेहरा फुलासारखा चमकेल. रोज गव्हाची चपाती खावी. यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते. भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये. यामुळे पोट खराब होते. जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते. खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. लाल मिरची धविकाराचा झटका कमी करण्यासाठी मदत करते आणि काळी मिरी पचनक्रिया सुधारते. लसूण भाजून त्यात मध आणि व्हिनेगर मिसळून लावल्याने फोड आणि पिंपल्स दूर होतात. लक्षात ठेवा, पोटाचा अर्ध्याहून जास्त आजार आरामात आणि हळूहळू खाल्ल्याने बरे होऊ शकतात. शेळीच्या दुसऱ्याला शक्ती देण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. कोरफडीचा गर पेय आणि हातावर लावल्याने रात्रीच्या वेळी डास थांबण्यापासून बचाव होतो. प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाने चघळल्याने उलट्या आणि मळमळ थांबते. गरम पाणी प्यायल्याने गुडघेदुखी कमी होतात. तुमचे पोट जर वाढत असेल, रोज कच्चा फालसा खाल्ल्याने काही दिवसात पोटाची चरबी वितळण्यास सुरुवात होईल. दही आणि खजूर एकत्र खाल्ल्याने छाती स्वच्छ राहते, कफ येत नाहीत आणि घसा साफ होतो. भात खाल्ल्यानंतर लगेच दूध पिल्याने खोकला होतो. जे मुले अन्न खात नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. 1 कप पाण्यात खडीसाखर उकळून मुलाला पाजले तर तो खायला आणि प्यायला सुरुवात करेल. केशर मिसळून गरम दूध प्यायल्याने छातीतील कफ निघून जाईल. सरगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यामध्ये फायदेशीर ठरते. व्हिनेगरमध्ये मध मिसळून खावे. तुमचे दात नेहमी मजबूत राहतील. हिरवी मिरची जेवणासोबत खावी. दृष्टी तीक्ष्ण होईल. टरबूज आपल्याला हाडे कुमकुवत करणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. लवंग थंड वातावरणात खावे कारण त्याचा प्रभाव गरम असतो. बीटरूटची पाने उकळून त्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील कोरडेपणा दूर होतात.
रोज सकाळी रिकामी पोट एक सफरचंद खाल्ल्याने बद्धकोशात दूर होते. खोकला थांबवण्यासाठी लिंबाचा रसामध्ये लवंग पावडर मिसळून घ्यावी. रोज सकाळी आणि संध्याकाळी 1 कप पुदिन्याचा अर्क प्यायल्याने स्वच्छ राहते. लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्यांना पुदिन्याचे थोडे दाणे चघळण्यासाठी द्या. त्यामुळे वेदना कमी होईल. किडनी स्टोन घालवण्यासाठी पुदिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा. यामुळे स्टोन तुटण्यास आणि बाहेर पडण्यास मदत होते. डोळ्यासोबत लस्सी प्यायल्याने केळ्यासोबत लस्सी प्यायल्याने पोटदुखी होते. जेवण करून लगेच झोपी गेल्यास कान लवकर बधीर होतात. दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका, अन्यथा शरीराचे खूप नुकसान होऊ शकते. गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा प्रभाव लवकर होतो. कारल्याची भाजी आठवड्यातून 2दा खावी. यामुळे चेहऱ्याची त्वचा साफ राहते. पाय किंवा अंग दुखत असेल तर गरम पाण्याने अंघोळ करावी. त्यावर हा उत्तम उपचार आहे. लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंब वापरावे. ते खूप फायदेशीर ठरते. आजच कमी झाल्यास आल्याचा रस आणि मध एकत्र करून खावे. जेवणानंतर अर्धा चमचा बडीशोप घेतल्याने दृष्टी सुधारते. रात्री झोपण्यापूर्वी उशीरवर किंवा कपड्यावर गुलाबाचा परफ्यूम किंवा कोणताही सुगंध लावावा. तुम्हाला चांगली झोप लागेल. देशी तूप गरम करून खाल्ल्याने शरीरातील सूज आणि वेदना दूर होतात. लहान मुलांच्या पोटातील जंत दूर करण्यासाठी कलोंजी पाण्यात उकळून त्याचा वापर करावा. डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला अँटीऑक्सिडंट मिळत आणि घसादुखीपासून आराम मिळतो. दिवसातून फक्त 2दा काकड्या खाल्ल्याने लठ्ठपणा झपाट्याने कमी होईल. लसणाच्या रसात मीठ मिसळून प्यायल्याने पोटदुखी नाहीशी होते. श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंग चावा, दुर्गंधी दूर होईल. कानात पाणी गेल्यास तोंडावर हात ठेवून जोरात फुंक मारा. कानातून पाणी बाहेर पडेल. ॲसिडिटीची समस्या होत असेल तर दररोज अद्रकाचा तुकडा खावा. ही समस्या दूर होईल. कांद्याचा रस काढून चेहऱ्यावर लावावा. चेहऱ्यावरील डाग आणि धब्बे निघून जातील. आंबट गोष्टी माणसाला लवकर वृद्ध करतात आणि हे पाठीसाठी हानिकारक आहे. जर दूध फाटलं असेल तर अजिबात काळजी करू नका. त्यात फाटलेल्या दुधापासून पनीर किंवा खवा बनवा. हरभरा, जवस आणि मक्याचे पीठ मिसळून खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते. पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, कारण त्याने सर्दी, खोकला किंवा घसादुखी होण्याचा धोका असतो. जर तुम्हाला सदैव तरुण राहायचे असेल तर जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा तो पचवा, कारण ज्या व्यक्तीला खूप राग येतो त्याचा चेहऱ्यावरील
वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात.